नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ध्येय अकॅडमी या YouTube चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण वनरक्षक PYQ सिरीज आपण चालू करत आहोत. इंग्रजी या विषयाचे जो अत्यंत महत्त्वाचा हा विषय आहे, की ज्या विषयामुळे तुमच्या रिझल्टवर परिणाम होऊ शकतो आणि ज्याचं इंग्लिश परफेक्ट आहे, इंग्लिश ग्रामर, इंग्लिश व्होकॅब्युलरी त्याचा निश्चितच रिझल्ट येतो, हे लक्षात राहू द्या. आणि म्हणून पहा, इंग्रजी या विषयाकडे दुर्लक्ष करून रिझल्ट येत नाही. जर तुम्हाला वनरक्षक मध्ये, तलाठी किंवा इतर कुठल्याही परीक्षेमध्ये जर रिझल्ट आणायचा असेल, तर त्या ठिकाणी इंग्रजी, व्याकरण आणि व्होकॅब्युलरी हे अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण PYQ सिरीज चालू करत आहोत. याचा निश्चित तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये फायदा होणार आहे. तर पहा, तर विषय इंग्रजी या विषयाचा आपण PYQ सिरीज चालू करत आहोत. पाहायला विसरू नका, आपणास नक्कीच फायदा होईल. पहा, आणि ज्यांना यशस्वी व्हायचे ना, त्यांना हार्ड वर्क करावंच लागतं. त्याशिवाय यश मिळत नाही. ओके. आणि इंग्रजी हा विषय अतिशय ट्रिक्सद्वारे मी शिकवणार आहे तुम्हाला. आमच्या वेगवेगळ्या बॅचेस तुम्हाला ध्येय अकॅडमीच्या या ॲपवर तुम्हाला दिसणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ध्येय अकॅडमी ही ॲप गुगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड करू शकता. ॲप स्टोअर वरून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. या अत्यंत महत्वाचा असणारा कोर्स, वनरक्षक कोर्स, तुम्हाला याचा निश्चितच फायदा होणार आहे. आपल्या ऍप्लिकेशनवर हा कोर्स उपलब्ध आहे. याचा निश्चित फायदा घ्या. आपल्या मित्रांनाही सांगा. तर पाहूया. ओके. तर पहा, फर्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच. बघा, फिगर ऑफ स्पीच अलंकारावर आधारित आलेला हा लेसन. फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय? अलंकार. बघा, याला आपण मराठीत काय म्हणतो? अलंकार. भाषेचे अलंकार. फिगर ऑफ स्पीच. स्पीच म्हणजे भाषा, फिगर म्हणजे अलंकार, फिगर ऑफ स्पीच म्हणजे भाषेचे अलंकार. म्हणजे या बघा, परीक्षेमध्ये कवितेच्या ओळी दिलेल्या असतील किंवा एखादं विधान दिलेलं असेल, स्टेटमेंट, आणि त्या ओळीमध्ये कोणते अलंकार होतात किंवा कोणता अलंकार होतो हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. आता पहा, हा क्वेश्चन इथून सुरू झालेला आहे. रीटा हर्ड, रीटाने ऐकले. रीटा हर्ड द लास्ट पीस ऑफ केक, कॉल हर नेम. रीटाने ऐकले केकचा जो शेवटचा लास्ट पीस राहिलेला आहे, तुकडा राहिलेला आहे, तर त्या पीसनं, त्या केकच्या तुकड्यानं रीटाला आवाज दिला, तिच्या नावानं हाक मारली, रीटा म्हणून. बघा, म्हणजे त्या कवितेच्या किंवा त्या विधानामध्ये काय सांगितलेलं आहे, की केक बोलत आहे. केकनं रीटाला हाक मारली, कॉल हर नेम, तिचं नाव उच्चारलं, असं त्या कवितेच्या किंवा त्या विधानामधल्या ओळीमध्ये केलेलं आहे. आता केक निर्जीव घटक आहे. निर्जीव घटकाला बोलण्याचा गुणधर्म दिला, म्हणजे मानवाचा गुणधर्म दिला. म्हणजेच त्या ओळीमध्ये कोणता अलंकार होतो? ऑप्शन दिलेला आहे, मेटाफर. बघा, मेटाफर म्हणजे काय? रूपक अलंकार, सिमिली, हे की नाही, रूपक अलंकार, आपल्याला मराठीत रूपक म्हणतो. सिमिली, उपमा अलंकार. पर्सॉनिफिकेशन, याला आपण चेतना गुणोक्ती अलंकार, चेतना गुणोक्ती अलंकार. एफ्युमिझम, मृदुक्ती अलंकार, म्हणजे मृदू भाषेत बोलणे, मृदुक्ती अलंकार. ओके, मृदुक्ती अलंकार. असे 4 अलंकार आलेले आहेत. आता बघा, केकनं शेवटच्या केकनं, म्हणजे केक सगळा खाऊन झाला असेल, एक केकचा तुकडा राहिला असेल, पीस राहिला असेल, तो पीसनं काय केलं? रीटाला नावानं हाक मारली. आता लक्षात घ्या, केक बोलत आहे म्हणजे काय? तर निर्जीव घटकाला मानवाचा गुणधर्म दिला. आणि मग लक्षात घ्या, जेव्हा कवितेच्या ओळीमध्ये किंवा एखाद्या विधानामध्ये जेव्हा निर्जीव घटकाला व्यक्तीचा गुणधर्म दिला जातो, तेव्हा
चेतना गुणोक्ती अलंकार होत असतो. पर्सॉनिफिकेशन हा अलंकार होत असतो. तर पर्सॉनिफिकेशन चेतना गुणोक्ती अलंकार म्हणजे निर्जीव घटकामध्ये चेतना निर्माण करणे. ठीक आहे, त्याच्या सजीवपणा त्यामध्ये निर्माण करणे. ओके, म्हणून या ठिकाणी पर्सॉनिफिकेशन हा अलंकार होतो. आता पहा, fill in the blanks using the right form of simple present or present continuous tense. बघा आता या दिलेल्या वाक्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करायचा आहे. वाक्य कसं बघा, अनु डॅश डॅश अ ड्रेस फॉर हरसेल्फ ऍट द मोमेंट आणि शी डॅश डॅश ऑल हर क्लोज हरसेल्फ. म्हणजे आता सिंपल प्रेझेंट आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा आपल्याला वापर करायचा आहे. आता इज मेकिंग आणि स्टिचेस, मेक्स आणि स्टिचेस, इज मेकिंग, हॅज स्टिच्ड, मेक्स, इज स्टिच. ठीक आहे, आता हे दोन क्रियापद दिलेले आहेत, त्यांचा वापर आपल्याला करायचा आहे. कसं करायचं बघा, आता जेव्हा टेन्स वर विचारलेले वाक्य असतात परीक्षेमध्ये, टेन्स अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे. जसं फिगर ऑफ स्पीच वर फिक्स क्वेश्चन असतो. ओके, अलंकार, मग तुम्हाला डिटेल अलंकार शिकायचे असतील तर तुम्हाला निश्चितच वनरक्षकची बॅच घ्यावी लागेल. त्यामध्ये तुम्हाला डिटेल अलंकार शिकवले जाणार आहेत. तुम्हाला टेन्स डिटेल शिकवले जाणार आहेत. आता ट्रिक्स वापरता आली पाहिजे. मग आता आपण टेन्स जेव्हा बॅच मध्ये घेतलेले आहेत, शिकवलेले आहेत, तर हे अतिशय जबरदस्त ट्रिक्स न शिकवले आहेत. कशी ट्रिक्स वापरायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता बघा काय केलं, अनु डॅश डॅश ड्रेस फॉर हरसेल्फ ऍट द मोमेंट. आता काय करायचं असतं, जेव्हा तुम्हाला परीक्षेमध्ये असं फिल इन द ब्लँक साठी क्वेश्चन विचारलेला असतो टेन्स वर आधारित, तेव्हा त्या वाक्यामध्ये टाइम एक्सप्रेशन काय आलेलं आहे ते बघायचं. वेळ दर्शवणारा शब्द बघा, अनु डॅश डॅश ड्रेस फॉर हरसेल्फ म्हणजे अनु तिच्यासाठी ड्रेस, ऍट द मोमेंट म्हणजे या क्षणाला, ऍट द मोमेंट हे टाइम एक्सप्रेशन आलेलं आहे. काय आलेलं आहे, टाइम एक्सप्रेशन आलेलं आहे. मग आता हे ऍट द मोमेंट टाइम एक्सप्रेशन म्हणजेच वेळ दर्शवणारा शब्द आहे. मग हे ऍट द मोमेंट टाइम एक्सप्रेशन वेळ दर्शवणारा शब्द कोणत्या काळात येतो हे आपल्याला डिटेल माहित असलं पाहिजे. तर पहा, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जर ऍट द मोमेंट, ऍट द टाइम, ऍट दिस व्हेरी मोमेंट, ऍट द प्रेझेंट टाइम, हे की नाही, नाऊ, ओके, हे जर शब्द आले असतील वाक्यामध्ये तर त्या ठिकाणी 100% प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सच असतो, चालू वर्तमान काळ असतो. मी तर ऍट द मोमेंट आल्यामुळं या वाक्यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणलं की अॅमिजार पैकी एक सहाय्यकारी क्रियापद आणि पुढे मूळ क्रियापदाला आयएनजी प्रत्यय आलेला असतो, म्हणजेच क्रियापदाचं चौथं रूप आलेलं असतं. मग पहा विद्यार्थी मित्रांनो, वाक्यामध्ये आता सहाय्यकारी क्रियापद इज असणार ऑप्शन कोणता आहे, इथं आहे, इथं आहे. ओके, म्हणजे बी आणि डी येणार नाही. इज मेकिंग इथं पण आले, इथं पण मेकिंग आले. आता इथं मात्र स्टिचेस V5 म्हणजे वर्तमान काळ आहे. हॅज स्टिच्ड म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. आपल्याला काय सांगितलंय, सिंपल प्रेझेंट टेन्स आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करायचा. म्हणजे याचा काही संबंध नाही, म्हणजे हे सुद्धा येणार नाही. म्हणजेच उत्तर काय आलं, ए, एक नंबर. म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये काय येईल, चालू वर्तमान काळ. दुसऱ्या वाक्यामध्ये काय येईल, सिंपल प्रेझेंट टेन्स. म्हणजे बघा, अनु इज मेकिंग अ ड्रेस फॉर हरसेल्फ म्हणजे अनु तिच्यासाठी एक ड्रेस तयार करत आहे. अनु इज मेकिंग अ ड्रेस फॉर हरसेल्फ ऍट द मोमेंट म्हणजे या क्षणाला अनु तिच्यासाठी एक ड्रेस तयार करत आहे. बघा, शी डॅश डॅश ऑल हर क्लोथ हरसेल्फ म्हणजे ती तिच्या सर्व कपड्यांना ती स्वतः काय करत आहे, स्टिचेस करत आहे, शिवत आहे. स्टिचेस, हे नाही, स्टिच करणे म्हणजे शिवणे. ओके, स्टिचेस शिवत आहे. म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि सिंपल प्रेझेंट टेन्सची वाक्ये या ठिकाणी आलेली आहेत. म्हणून ए हे आपलं आन्सर आलं. देन द नेक्स्ट. आता पहा, पिक द करेक्ट मीनिंग ऑफ द हायलाइटेड इडियम ऑर फ्रेज फ्रॉम द फॉलोइंग. बघा, वाक्यप्रचार किंवा मन जे काय दिलेले आहे, ओके, फ्रॉम द फॉलोइंग खालील पैकी, तर याचं आपल्याला काय करायचं, पिक आउट द करेक्ट मीनिंग म्हणलेलं आहे. करेक्ट मीनिंग ऑफ हायलाइटेड इडियम. आता कोणती इडियम आहे किंवा फ्रेज आहे, व्हाय आर यू आउट ऑफ स्पिरिट्स टुडे. तर आउट ऑफ स्पिरिट याला अंडरलाईन केलेली आहे. आउट ऑफ स्पिरिट हे इडियम आहे, फ्रेज आहे. तर याचा मीनिंग करेक्ट काय होतो ते आपल्याला विचारलेलं आहे. आता व्हाय आर यू आउट ऑफ स्पिरिट्स टुडे
म्हणजे तू आज एवढा उदास का दिसत आहेस? आउट ऑफ स्पिरिट म्हणजे काय? उदास असणे. आउट ऑफ स्पिरिट म्हणजे काय? उदास असणे, ओके, डिस्पेअर असणे, निराश असणे. मग तू एवढा निराश का आहेस? तर बघा, मग आउट ऑफ स्पिरिटचा अर्थ काय होतो बघा, टू फील लो अँड सॅड, टू बी अँग्री अबाउट समथिंग, टू बी इन अ थॉटफुल स्टेट ऑफ माइंड, टू बी इनडिसिसिव्ह अबाउट समथिंग. आता आपल्याला काय विचारलेलं आहे, की आउट ऑफ स्पिरिट म्हणजे काय? निराश असणे, वाईट वाटणे, दुःख वाटणे. तर टू फील लो अँड सॅड म्हणजे खूप सॅड, दुःख वाटणे. फील लो म्हणजे अस्वस्थ वाटणे. ठीक आहे ना? म्हणजे उत्तर काय आलं? ए. तर पहा अशा प्रकारे आपल्याला याचे मीनिंग्स अर्थ आपल्याला माहित असणं गरजेचं आहे आणि व्होकॅब्युलरी हा सुद्धा पार्ट आपल्या बॅच मध्ये असणार आहे. लक्षात घ्या. फाइंड द वर्ड क्लोजेस्ट इन मीनिंग टू द वर्ड. आता बघा, खालील दिलेला जो शब्द आहे ट्रिम, याचा क्लोजेस्ट मीनिंग आपल्याला शोधायचा आहे. ओके, ट्रिम. आता बघा, ट्रिम करणे म्हणजे काय हो? ट्रिम करणे म्हणजे कमी करणे, त्याला व्यवस्थित नीटनेटकं करणे, त्याला ट्रिम करणे असं म्हणतात. नीटनेटकापणा. ओके, ट्रिम म्हणजे काय? नीटनेटकापणा. व्यवस्थित करणे. ट्रिम म्हणजे व्यवस्थित करणे. म्हणजे याचं होतं काय? स्मॉल. स्मॉल म्हणजे लहान. क्रॉप म्हणजे बारीक करणे. शॉर्ट म्हणजे छोटा. जंप म्हणजे उडी मारणे. आता नीटनेटकं करणे बघा, आपण एखाद्या इमेज मोबाईलमध्ये स्क्रीनशॉट घेतो आणि त्याला मग क्रॉप करतो. क्रॉप करतो म्हणजे त्याला व्यवस्थित करतो. म्हणजे ट्रिमचं उत्तर काय आलं? क्रॉप आलं. बी आन्सर आलं. नीटनेटकं करणे. बघा. त्यानंतर नेक्स्ट. हां. Pick the correct meaning of the highlighted idiom or phrase from the following. आता बघा, as the fight blew over, both Anand and Mohan walked away in a different directions. बघा, as the fight blew over म्हणजे जेव्हा फाईट संपली, ब्ल्यू ओव्हर. ओके, जेव्हा फाईट संपली म्हणजे कशी ब्ल्यू ओव्हर म्हणजे जी काय थोडक्यात जी काय भांडणं झाली थोडक्यातच झालेली आहेत. ब्ल्यू ओव्हर संपली. बोथ आनंद अँड मोहन, दोघं पण आनंद आणि मोहन वॉक्ड अवे इन डिफरंट डिरेक्शन, दोघं जण वेगवेगळ्या दिशेनं निघून गेले. म्हणजे भांडणं तर केलेत पण वेगवेगळ्या दिशेत निघून गेलेत. म्हणजे त्यांच्यावर त्यांच्या भांडणाचा काहीच परिणाम झालेला आहे. म्हणजे छोटीशी भांडणं झाली. ओके, ब्ल्यू ओव्हर म्हणजे भांडणं संपलेत, त्यावर काही फरक पडलेला नाही. म्हणजे ते एकमेकापासून ब्ल्यू ओव्हर म्हणजे निघून जाणे. ॲज द फाईट ब्ल्यू ओव्हर म्हणजे फाईट संपली की ब्ल्यू ओव्हर म्हणजे ते निघून गेले. तर निघून गेले म्हणजे कसं येणार? टू पास अवे विदाउट एनी सिरियस इफेक्ट, टू थ्रो डाउन, टू एक्सप्लोड, टू इंटेन्सिफाय. नाही, टू पास अवे निघून जाणे. ब्ल्यू ओव्हर म्हणजे तर निघून जाणे. त्याच्यावर कसलाच परिणाम झाला नाही. थोडक्यात भांडणं झाली त्यांची. म्हणजे टू पास अवे विदाउट एनी सिरियस इफेक्ट म्हणजे कुठलाही सिरियस इफेक्ट न होता ते निघून जातात. ओके, हे असं ब्ल्यू ओव्हरचं मिनिंग होतो. ओके, ब्ल्यू ओव्हर काय आहे? एडीएम आहे. ओके, ठीक आहे. आता पहा, पिक द सिनोनिम फॉर द वर्ड. आता पहा, सिनोनिम म्हणजे समानार्थी शब्द. सिनोनिम. ओके, करेक्ट मीनिंग. पेनरी. पेनरी म्हणजे काय? गरिबी. पेनरी म्हणजे काय? गरिबी. गरिबी म्हणजे तिथं काय आलं? पॉवर्टी. ओके, पॉवर्टी म्हणजे काय? गरिबी. म्हणजे आपल्याला इथं सिनोनिम विचारलेला आहे, समानार्थी. समानार्थी विचारलेला असल्यामुळे पेनरीचा अर्थ होतो गरिबी आणि त्याचं आलं पॉवर्टी. आणि प्रॉस्पेरिटी, ॲफ्युलन्स, व्हॅनिटी. ओके, या तिन्हींचा पण अर्थ काय होतो? बघा, प्रॉस्पेरिटी, ॲफ्युलन्स आणि व्हॅनिटी या तिन्हींचा पण अर्थ काय होतो? भरभराट. भरभराट. हे की नाही? म्हणजेच भरभराट होणे म्हणजे काय? भरभराट होणे म्हणजे काय? डेव्हलपमेंट होणे, विकास होणे, श्रीमंत होणे, सुख समाधान मिळणे, आहे की नाही? म्हणजे पेन्युरीचे हे अपोजिट वर्ड्स आहेत. बघा, पेन्युरी म्हणजे गरिबी. ओके, आणि पेनुरीचे हे सगळे काय आहेत? हे सगळे काय अपोजिट वर्ड्स आहेत. म्हणजे बघा, जरी आता आपल्याला या परीक्षेमध्ये सिनोनिम विचारला असेल, तर भविष्यात असं पण विचारू शकतात, की पेनोरीचा अपोजिट वर्ड कोणता आहे? व्हिच इज द अपोजिट मीनिंग ऑफ पेनोरी? आहे की नाही? त्यावेळेस आपल्याला हे प्रॉस्पेरिटी असेल, ॲफ्युलन्स असेल, व्हॅनिटी असेल, या सर्वांचा अर्थ तिन्हीचा अर्थ एकच होतो, भरभराट होणे.
आहे की नाही, प्रोग्रेस होणे, प्रगती होणे, म्हणजेच हे पेनोरीचे ऑपोजिट वर्ड्स आहेत. कळालं? ठीक आहे. तर आपलं उत्तर आलं सिनोनिम्स असल्यामुळे पॉवर्टी. आता पहा, पिक द करेक्ट मिनिंग ऑफ द हायलाइटेड एडियम. पहा, हायलाइटेड एडियम बघा, जी काय म्हण आहे, रीटा कांट अफोर्ड टू हॅव वन स्क्युरल मील अ डे. बघा, वन स्क्युरल मील. ओके. रीटा कांट अफोर्ड. बघा, रीटा अफोर्ड करू शकत नाही. कोणतं काय अफोर्ड करू शकत नाही? वन टू हॅव वन स्क्युरल मील अ डे, म्हणजे एका दिवसाचं व्यवस्थित समाधानकारक जेवण विकत घेणं असेल, मिळवणं असेल, हे ते अफोर्ड करू शकत नाही असं त्याचा अर्थ. वन स्क्युरल मील म्हणजे काय? तर एक भरपूर जेवण असं त्या अर्थानं. मग बघा आता, इटिंग फ्रॉम अ स्क्वेअर प्लेट, वन फुल सॅटिस्फाईंग मील, हॅव्हिंग नो टाइम टू ईट, नॉट बीइंग एबल टू अफोर्ड अ मील ॲट अ फॅन्सी प्लेस. नाही, तर वन फुल सॅटिस्फाईंग मील हे उत्तर येतं. वन स्क्युरल मील म्हणजे समाधानकारक फुल जेवण. मग रीटा ही समाधानकारक फुल जेवण अफोर्ड करू शकत नाही असं त्याचा अर्थ होतो. म्हणून वन स्क्युरल मीलचा अर्थ होतो वन फुल सॅटिस्फाईंग मील, म्हणजे समाधानकारक फुल जेवण. ओके, हे त्याचा अर्थ होतो. पहा. Then the next, pick the right meaning of the highlighted word in the sentence. My captious father is never satisfied with anything I do. बघा, म्हणजे मी जे काय करतो त्यावर जे माझे वडील आहेत, हे वडील कसे आहेत? कॅप्शियस फादर आहेत. म्हणजे सतत सिरियस असणारे. त्यांना आनंदी करणं अवघड आहे. असे अतिशय गंभीर असणारे माझे जे वडील आहेत, मी जे काय करतो त्यावर ते सॅटिस्फाईड नसतात. कॅप्शियस म्हणजे गंभीर. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आनंदी करणं खूप अवघड असतं. त्याला हसवणं खूप अवघड असतं. म्हणून त्याला कॅप्शियस म्हणजे गंभीर असं म्हणतात. अ सेल्फिश काइंड ऑफ पर्सन, स्वार्थी याचा अर्थ होतो का नाही? अ पर्सन हू इज अंडरस्टँडिंग अँड इझी गोइंग, समजून घेणारा व्यक्ती, सहज, आहे की नाही? चॅरिटेबल काइंड ऑफ पर्सन, लोकांना मदत करणारा व्यक्ती. अ पर्सन हू इज हार्ड टू प्लीज, म्हणजे अशी व्यक्ती की ज्याला समाधानी करणं खूप अवघड आहे, आनंदी करणं खूप अवघड आहे. म्हणजेच कॅप्शियसचं आन्सर काय आलं? अ पर्सन हू इज हार्ड टू प्लीज. म्हणजे एखाद्या व्यक्तीसाठी आपण किती जरी केलं तरी ते समाधानीच नसतात. एखाद्याला समाधानी करणं खूप अवघड असतं. हे की नाही? बघा, तुम्ही 100 पैकी 80 मार्क मिळवले, तर काय-काय जणांच्या आई-वडील काय म्हणतात, 90 मिळायला पाहिजे होते. म्हणजेच त्यांना इट इज व्हेरी हार्ड टू प्लीज, कारण त्यांच्या अपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे अशा व्यक्तींना आनंदी करणं हे खरंच गंभीर आहे, अवघड आहे. त्यानंतर पहा, फाइंड द मीनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड इन द सेंटेन्स. बघा, आता करेक्ट मीनिंग आपल्याला शोधायचं आहे. द हेड टीचर हॅज जीनियल मॅनर्स. बघा, जे हेड टीचर आहेत, जे चांगले शिक्षक आहेत, हेड म्हणजे मुख्य शिक्षक आहेत, त्यांचे जे मॅनर्स आहेत ते जीनियल आहेत. जीनियल अंडरलाईन केले. आता जीनियल म्हणजे काय? कसे मॅनर्स आहेत? जीनियल. जीनियल म्हणजे काय? खरे, चांगले. ओके, चांगले, लोकांना आवडणारे असे त्यांचे मॅनर्स आहेत पहा. ओके, जीनियल म्हणजेच सर्वांना आवडणारे. ओके. आता याचं उत्तर काय येतं बघा. तर जीनियल म्हणजेच काय? म्हणजे मैत्री, सर्वांना मैत्रीपूर्वक, स्नेहपूर्वक आपण त्याला म्हणतो. जीनियल म्हणजेच काय? स्नेहपूर्वक, किंवा त्याला आपण मैत्रीपूर्वक किंवा मैत्रीपूरक असंही आपण म्हणू शकतो. तर असे मॅनर्स आहेत, म्हणजे लोकांशी मैत्री करणारे असे हेड टीचरचे मॅनर्स आहेत. मग आता मैत्रीपूर्वक म्हणलं की अॅमिएबल. अॅमिएबलचा पण अर्थ काय होतो? मैत्रीपूर्वक. म्हणजे आपल्याला काय सांगितलेलं इथं? मीनिंग द फाइंड द मीनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड म्हणलं होतं. म्हणजे समान अर्थाचा शब्द. ओके, तर जीनियलचं काय येतं? अॅमिएबल, स्नेहपूर्वक, मैत्रीपूर्वक. तर फ्रुगल, फ्रुगल म्हणजे काय बघा? तर फ्रुगल म्हणजे काटकसरीने वागणारा. फ्रुगल म्हणजे काटकसरी, काटकसर. फ्रुगल म्हणजे काटकसर. म्हणजे ₹100 ची वस्तू असेल तर ₹70 आणणे. हे की नाही? किंवा आपल्याकडे ₹100 असतील तर आठवडाभर ते थोडे-थोडे जपून वापरणे. याला काटकसर म्हणायचं, याला फ्रुगल म्हणायचं. डिप्रेसिंग म्हणजे काय? निराशाजनक. डिप्रेसिंग म्हणजे काय? निराशाजनक. ओके. आणि असर्टिव्ह, असर्टिव्ह म्हणजे ठामपणे. बघा, असर्टिव्हचा अर्थ काय होतो? ठामपणे. तर अशा पद्धतीनं आपल्याला
समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा होता. तर जीनियलचा स्नेहपूर्वक, मैत्रीपूर्वक असा अर्थ होतो. त्याला समानार्थी अॅमिएबल आहे. अॅमिएबलचा अर्थ सुद्धा तोच होतो. ओके, मैत्रीपूर्वक असा त्याचा अर्थ होतो. म्हणून अॅमिएबल करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पहा, पिक द राइट मीनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड इन द सेंटेन्स. बघा, प्रीती वॉज टू प्राऊड अँड टू ऑब्स्टिनेट टू लेड हरसेल्फ टू एनी वर्थी कॉज. आता बघा काय म्हणलं, ऑब्स्टिनेट या शब्दाचा अर्थ शोधा म्हणलेला आहे. तर काय असेल, प्रीती वॉज टू प्राऊड म्हणजे प्रीती ही कशी होती, खूप प्राऊड, स्वाभिमानी होती. अँड टू ऑब्स्टिनेट म्हणजे खूप जिद्दी होती. ऑब्स्टिनेटचा अर्थ काय होतो, जिद्दी. ऑब्स्टिनेटचा अर्थ काय होतो, जिद्दी. ओके, म्हणजे टू लेड हरसेल्फ टू एनी वर्थी कॉज म्हणजे प्रीती एवढी स्वाभिमानी आणि जिद्दी होती की तिला काय करणं, लेट करणं हरसेल्फ टू एनी वर्थी कॉज म्हणजे तिला दुसऱ्यासोबत किंवा एखादी गोष्ट चांगली आहे तिला पटवून देणं हे खरंच खूप अवघड होतं, कारण का ती खूप जिद्दी होती. आता बघा ह्याचा अर्थ काय होतो ऑब्स्टिनेटचा, स्टबॉर्नली रिफ्युजिंग टू चेंज वन्स ओपिनियन ऑर ऍक्शन. बघा म्हणजे एखाद्या स्टबॉर्नली म्हणजे जिद्दीनं, ओके, एखाद्या व्यक्तीचं मन जे काही आपल्याला ऍक्शन असेल, मन असेल, चेंज करायला नकार देणे. कसं? पण स्टबॉर्नली म्हणजे जिद्दीनं असं म्हणलेलं आहे. म्हणून इथं स्टबॉर्नली ए हे उत्तर आपलं करेक्ट आहे. बी ट्रुथफुल अबाउट समथिंग, पझल्ड अबाउट समथिंग, ओव्हरटली अटॅचमेंट टू समथिंग नाही. तर स्टबॉर्नली म्हणजे सुद्धा जिद्दी. बघा ऑब्स्टिनेटचा अर्थ काय होतो, जिद्दी. स्टबॉर्नली म्हणजे सुद्धा काय, जिद्दी. म्हणजे अतिशय जिद्दीनं एखाद्याचं मत किंवा क्रिया काय करणे, तर बदल करणे त्यामध्ये किंवा नकार करू पण जिद्दीनं. म्हणून ऑब्स्टिनेटचा अर्थ होतो जिद्दीने, स्टबॉर्नलीचा अर्थ होतो जिद्दीने. म्हणून ए आन्सर आपलं आलं. तर पहा अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, ध्येय अकॅडमीचं जे आमचं चॅनल आहे, बघा हे ध्येय अकॅडमीचं आमचं प्ले स्टोअर मधून जे ऍप आहे ते डाउनलोड करा. तसंच ध्येय अकॅडमीचं जे आमचं युट्यूब चॅनल आहे, तसंच इंस्टाग्राम आहे, टेलिग्राम आहे. तर याला सबस्क्राईब करा आणि निश्चितच तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी या बॅचचा वनरक्षक या बॅचचा निश्चितच तुम्हाला फायदा होणार आहे. अतिशय माफक फीसमध्ये ती बॅच तुम्हाला मिळणार आहे. धन्यवाद.